नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आमच्या बहिणीची एक नातेवाईक होती. तिच्याकडे आम्ही कधी पहिली एखाद दोन वेळेला आम्ही रात्री जेवायला तिच्याकडे आमचा थांबायचा योग आला. तर आम्ही जेवायला तिथे रात्री थांबलो तर त्या बाईने आम्हाला दुपारचं जे काही उरलेलं शिळवड होती ती सगळी घातली आणि आम्हाला म्हणाले, हे सगळं संपवून टाका तुम्ही, मला काहीही ठेवू नका. जर काही नाही उरलं ना तर मी टाकेन बापडी माझ्यासाठी 2 थालीपीठ. पण ती बाई कधीही असं म्हणाली नाही की बाबा मी 2 थालीपीठ टाकते, आपण हे सगळं एकदम संपवूया, थालीपीठ तोंडी लावायला घ्या. नाही, आम्ही तिच्याकडे नंतर जाणंच बंद करून टाकलं. फक्त फोनवरती काय कशी आहेस, बरी आहेस ना एवढंच विचारतो. आता तर तेही नाही. असो, कोकणामध्ये थालीपीठ हा प्रकार काही नवीन नाहीये. आमच्याकडे आमची व्याही मंडळी आलेली आहेत डोंबिवलीहून, रानाडे कंपनी. तुम्ही घाबरू नका, आम्ही त्यांना काही दुपारची शिळवड घालणार नाही आहोत. आम्ही त्यांच्यासाठी थालीपीठच करणार आहोत. पण आज थालीपीठ करणार आहे आपली शेफ सौनीता. तेव्हा आता ह्याच्या पुढे सौनीता तुम्हाला थालीपीठ करून दाखवतील. नमस्कार. खऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे व्याही मंडळी आलेली आहेत पाहुणे. तर थालीपीठाचा बेत आहे आज आमचा. तर त्याच्यासाठी आज मी सर्वांना थालीपीठ करणार आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे ती म्हणजे मी घरी केलेली भाजणी. ही भाजणी अजूनही घेणार आहे, एवढी काय पुरणार नाही आहेत आम्हाला. ही भाजणी आहे पाव किलो, अजून पाव किलो घेणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे मी 4 मोठे कांदे कापून घेतलेत, बारीक असे कापून घेतले. त्यानंतर ही जरा कोथिंबीर आता बारीक चिरून घेते. कोथिंबीर आता या भाजणीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालते. त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट, आणि मी हे पीठ कालवताना भाजणीचं मी ओवा पण मुद्दाम घालते, एकदम टेस्ट सुंदर लागते खाताना. हा ओवा घेतलाय, हा जरा मी चुरडून घेते हातावरती. त्यानंतर यात थोडी कोथिंबीर आणि हा कांदा. साधारण प्रमाण असं असतं, 2 थालीपीठ तुम्हाला जर करायचे असतील तर 1 कांदा त्याला हवा, म्हणजे व्यवस्थित चव लागते सगळीकडे. तेल घालणार मी 1 चमचा, अगदी थोडंसं घालायचं, जरा खुसखुशीतपणा येतो खाताना. आणि आता हे मी पीठ सगळं आधी मिक्स करून घेते व्यवस्थित हाताने. तिखट मीठ सगळ्या पिठाला लागतं छान. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग कधी कधी एकदम पातळ होऊन जातं. असं नाही करायचं. आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी जशी भाकरी करताना किती सोपी सहज व्हायला हवी तशी ठेवायला हवी थालीपीठ करताना. सुरेख वास येतोय भाजणीचा. आम्हाला सगळ्यांना घरात खूप आवडतात थालीपीठ आणि दही. आणि जर समजा साईचं लोणी ताकाचं जर असेल तर सोन्याहून पिवळं. पण आता ते उपलब्ध नाही इथे गावाला. आम्ही आता दही खाणार आहोत.
तर असं हे पीठ थालीपीठाचं मी भिजवून घेतली आहे. असं आता ह्याला एक 10 मिनिटं ठेवायचं. मंडळी, थालीपीठ म्हटलं ना की मला माझ्या आईची ना खूप आठवण येते. का सांगू का? कारण ती असेपर्यंत मला घरी कधीही भाजणी करायला लागली नाही आणि इतकी उत्कृष्ट थालीपीठाची भाजणी माझी आई करायची. त्यामुळे मला कधीच स्वतः करावी लागली नाही. आता ती गेल्यापासून मग मी आता घरी करते. तिने शिकवली आम्हाला तिघी बहिणींना, पण आता मी घरी करते. तर तिची मला खूप आठवण येते. आई माझी सुंदर थालीपीठं करायची, सुंदर. आज ह्या थालीपीठाच्या निमित्ताने मला तिची खूप आठवण येते. असो, तर आपण आता 10 मिनिटं ह्याला रेस्ट देऊया या पिठाला आणि मग थालीपीठ करूया. आपण थालीपीठाची भाजणी कांदा, कोथिंबीर आणि सगळा तिखट मीठ घालून आपण भिजवून ठेवली. 10 मिनिटं रेस्ट दिलं. साधारण एवढं थालीपीठ हे नॉर्मल असतं. एवढा पिठाचा गोळा घ्यायचा, म्हणजे हे एक भाकरीचं समजायचं. आणि आता थापून मी घेणार आहे. हे मी आता प्लास्टिक, जाडं प्लास्टिक घेतलंय, थोडं पाणी लावलं, तवा इथे तापत ठेवलेला आहे. अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही, असं थालीपीठ थापून घ्यायचं. असे होल करायचे. आणि आता हे थालीपीठ, तवा तापलेला आहे, तव्यावर टाकायचं. आधी तेल घालायचं नाही. जर समजा तेल घातलं थालीपीठ टाकताना तर अंगावर उडू शकतं, म्हणून आधी थालीपीठ घालायचं. आणि आता आपण ही जी थालीपीठाला जी होल्स केले तिथे प्रत्येक ह्याच्यामध्ये तेल घालायचं, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते खमंग होतं, परतलं जातं. आणि साईडनी पण थोडंसं तेल घालायचं. गॅस मिडियम ठेवायचा, मोठा नाही. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ही जी बाजू आहे ती गुलाबी करून घेऊया, छान सोनेरी गुलाबी. आता वरचं झाकण काढलेलं आहे. आपल्या लक्षात येईल या होलमधून ही जी भोकं पाडलेली आहे त्या भोकातूनच तुम्हाला पलीकडची परिस्थिती लक्षात येईल. सोनेरी झालेलं आहे. आपण आता बघूया. हे बघा, असं या छान झालं पाहिजे. पद्धतीनं असं सोनेरी रंगावरती खरपूस भाजलं गेलंय. आता पुन्हा एकदा साईडनी तेल घालायचं. आता हे सुद्धा 5 मिनिटं छान ही पण बाजू खमंग करून घ्यायची. ही दुसरी बाजू, ती सुद्धा मी 5 मिनिटं ठेवली होती. ही बघा, ती पण छान गोल्डन झालेली आहे. आता हे थालीपीठ खायला तयार आहे. मी आता प्लेटिंग करते. तर मंडळी, अशा रीतीनं आपलं हे थालीपीठ आता खायला तयार आहे. आज आम्ही दह्याबरोबर खातोय. तुम्ही याच्याबरोबर साजूक तूप किंवा मी म्हटल्याप्रमाणे मस्त साईचं लोण्याचा गोळा जरी घेतला तर आहा, सुख अगदी. तर आम्ही आज हे रात्रीच्या जेवणासाठी केलंय. तुम्ही सकाळच्या न्याहारीसाठी, नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि पोटभर खाऊ शकता. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे हा शरीराला. तुम्ही करा आणि खाऊन बघा. तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.